ही सगळीच्या सगळी मतं शिंदे गटाच्या हनुमंत भोंडवे यांना मिळाली. पण तरी मित्रहो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाची आज मतमोजणी झाली. कुणी गुलाल उधळला, कुणी निराश झाले. या मतमोजणीमध्ये काही निकाल असे थरारक ठरले की अगदी अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना श्वास रोखून धरण्याची पाळी आली. शेवटी बघा, कुठल्याही निवडणुकीमध्ये विजय हा विजयच असतो. मग तो अगदी एका मतानं झाला तरी सुद्धा हे एक मत निवडणुकीच्या निकालामध्ये मोठी जादू करीत असतं. आणि त्यावेळेला ह्या एका मताची किंमत किती असते याची जाणीव होऊन जाते. या निवडणुकीत सुद्धा बघा, असाच एका मतानं आपली जादू दाखवून दिली, आपली किंमत दाखवून दिली. बघा, त्यातली एक लातूरची लढत सांगतो. लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषदेतील गटात जी लढत झाली ती लढत अत्यंत लक्ष वेधून घेणारी ठरली. कारण इथं जावा जावा एकमेकीच्या समोर उभा होत्या. त्यामुळं यांच्यापैकी गुलाल कोण उधळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. लातूर जिल्हा परिषदेच्या कामखेडा गटामध्ये काँग्रेसच्या आशा भिशई विजयी झाल्या आणि भाजपच्या सरिता भिसे यांचा केवळ 2 मतांनी पराभव झाला. कामखेडा जिल्हा परिषद गटामधून आशा भिसे आणि सरिता भिसे या दोन्ही जावा जावा एकमेकीच्या समोर निवडणुकीला उभ्या होत्या. एकीनं काँग्रेसकडून तर दुसरीनं भाजपाकडून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या आशा भिसे जिंकल्या, पण त्या अवघ्या 2 मतांनी. इथं निदान 2 तरी मताचा फरक आहे, पण अवघ्या एका मतानं ही मोठी जादू केलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या ढोकी पंचायत समिती गणातून उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अरुण समुद्रे हे अवघ्या एका मतानं विजयी झाले. भाजपच्या निहाल काजी यांचा केवळ एका मतानं पराभव झाला. एका मतानं विजयी झालेल्या अरुण समुद्रे यांना 3187 मतं मिळाली. भाजपचे निहाल काजी यांनी 3186 मतं मिळवली. अवघ्या एका मतानं त्यांचा पराभव झाला. डोके गणात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत होती. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये दोन्ही उमेदवारांनी श्वास रोखून धरला होता. अखेर समुद्रे यांनी निसटता पण ऐतिहासिक आणि थरारक विजय मिळवला. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा फक्त एका मतानं पराभव केला. फक्त एका मतानं पराभव झाल्यामुळं भाजपचे कार्यकर्ते हळहळ व्यक्त करू लागले. धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीमध्ये आधी टपाली मतदानाची मोजणी झाली आणि मग त्यानंतर ईव्हीएम मशीनमधून मतमोजणी करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा निकाल पूर्णपणे फिरला आणि शिवसेना ठाकरे गटानं आपला विजय नोंदवला. तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या हाती मात्र निराशा आली एका मतासाठी. हे एक मत किती किमती असू शकतं याची जाणीव या विजयी झालेल्या उमेदवाराला तर झाली, पण पराभूत उमेदवाराला अधिक झाली असेल. तिकडं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातला एक निकाल सुद्धा असाच धक्का देऊन गेला. वडगाव कोल्हाटी मध्य पश्चिम गटामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये चक्क अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी अवघ्या एका मताच्या फरकानं थरारक असा विजय मिळवला. अगदी शेवटच्या क्षणी या निकालाची बाजू पलटली. मतदान यंत्रातील मतांची मोजणी झाल्यानंतर हे सचिन गरड फक्त 17 मतांनी आघाडीवर होते. शिंदे गटाचे उमेदवार हनुमंत भोंडवे त्यांच्याशी याची स्पर्धा आहे किंवा आता होती म्हणावी लागेल. मतदान यंत्राची मतमोजणी संपल्यानंतर पोस्टल मतदान मोजण्यासाठी घेतलं. बघा, एकूण 16 पोस्टल मतं होती आणि सचिन गरड हे फक्त 17 मतांनी आघाडीवर होते. टपाली मतदानाची मोजणी केली त्यावेळेला ही सगळीच्या सगळी मतं शिंदे गटाच्या हनुमंत भोंडवे यांना मिळाली. पण तरी सुद्धा अपक्ष उमेदवार सचिन गरड यांच्याकडे एक मत जास्तीचं होतं त्याच्याच आधारावर सचिन गरड यांचा विजय झाला. अवघ्या एका मताचा फरक असल्यामुळं पुन्हा एकदा मतमोजणी केली गेली, पण तरी सुद्धा सचिन गरड हे एका मतानं आघाडीवर राहिले आणि अखेर त्यांचा विजय घोषित केला गेला. अत्यंत थरारक लढतीपैकी ही एक लढत मानली गेली.
इतकी अटीतटीची लढत क्वचितच होऊ शकते, पण अशा वेळी एका मताला किती किंमत असू शकते, हे एक मत कसा निकालच बदलू शकतं याची प्रचिती मात्र सगळ्यांना आली. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत या निकालाचा अंदाज कोणालाही लावता आलेला नव्हता. ज्याचे त्याचे श्वास रोखले गेलेले होते आणि अवघं एक मत आपलं काम करून गेलेलं होतं.